हे लक्ष अर्थातच हवामानावर आहे. बरोबर. पुढचे काही दिवस म्हणजे साधारण 27-28 जुलैपर्यंत महाराष्ट्रात पावसाची काय स्थिती असेल हे महत्वाचं आहे. हो ना, कारण हा अंदाज शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी ठरू शकतो. म्हणजे यात फक्त पाऊस येणार की नाही असं नाहीये, तर वेगवेगळ्या भागांत तो नेमका कसा असेल, म्हणजे हलका, मध्यम की जोरदार आणि साधारण कधी याचा तपशील मिळतो. हो, नियोजनासाठी हे खूप महत्वाचं आहे. तर एकंदर अंदाज काय सांगतोय, काय चित्र दिसतंय? एकंदरीत म्हणजे 24 जुलैपासून ते साधारण 27 किंवा 28 जुलैपर्यंत राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे. अच्छा. कुठे रिमझिम असेल, कुठे जोरदार सरी कोसळतील, काही भागात तर अतिवृष्टीचा पण इशारा आहे. म्हणजे रखडलेल्या पिकांना खरंच एक प्रकारचं जीवदान मिळेल असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच, नक्कीच. सुरुवात विदर्भापासून करूया का? हो, चालेल. पूर्व विदर्भात काय स्थिती असेल? पूर्व विदर्भात म्हणजे आपले वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, नांदेडचा पण काही भाग येतो यात. तर इथे 24 ते 27 जुलै दरम्यान चांगला पाऊस अपेक्षित आहे. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा. जोरदार म्हणजे पाणी साचण्याची शक्यता वगैरे? हो, काही ठिकाणी इतका जोर असू शकतो की पाणी साचेल किंवा स्थानिक पातळीवर पूरस्थिती पण येऊ शकते. ओके. आणि पश्चिम विदर्भ? पश्चिम विदर्भातही म्हणजे बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, हिंगोली, वाशिम इथेही 24 ते 27 जुलै हे 4 दिवस महत्वाचे आहेत. म्हणजे रोज पाऊस असेल? हो, रोज कोणत्या ना कोणत्या मोठ्या पाऊस हजेरी लावेल असं दिसतंय. कुठे मोठा, कुठे अतिवृष्टी तर कुठे रिमझिम किंवा मध्यम सरी. इथल्या पिकांनाही मोठा दिलासा मिळेल. हे झालं विदर्भाचं. आता मराठवाड्याकडे वळूया. तिथेही पावसाची खूप गरज आहे. हो, मराठवाड्यासाठी पण चांगली बातमी आहे. नांदेड जिल्ह्यात विशेषतः धर्माबाद, बिलोली, मुखेड अशा भागात 24 ते 27 जुलैपर्यंत पाऊस सुरू राहील असं दिसतंय. अच्छा, ओढ्यांना वगैरे पाणी येईल? शक्यता आहे. काही ठिकाणी ओढ्यांना पाणी येऊ शकतं. परभणीत तर 24 जुलै दुपारनंतर जोरदार पावसाचा अंदाज आहे, तो पण 27 जुलैपर्यंत. म्हणजे परभणीत चांगला जोर असेल म्हणायचं. हो, आणि अंदाज असा आहे की बहुतेक सर्व गावांपर्यंत हा पाऊस पोहोचेल. आणि लातूर, धाराशिव तिकडे काय? लातूर आणि धाराशिवमध्ये सुद्धा 24 ते 27 जुलैपर्यंत रोज वेगवेगळ्या भागात जोरदार ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. म्हणजे तिकडे पण पाऊस पोचणार? हो, अंदाज तर असा आहे की कोणीही पावसापासून वंचित राहणार नाही, म्हणजे सगळ्यांनाच मिळेल. उत्तम. आणि बीड, जालना, संभाजीनगर या जिल्ह्यांमध्येही 24 ते 27 जुलै दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस दिसेल. पिकांना नक्कीच आधार मिळेल. पण इथेही पाणी साचण्याचा धोका असेल का? हो, काही ठिकाणी जोरदार पावसामुळे पाणी साचू शकतं किंवा लहान नद्यांना पूर येण्याचा धोका असू शकतो. ते लक्षात घ्यावं लागेल. बरोबर. आता अहिल्यानगर आणि पश्चिम महाराष्ट्राकडे येऊया. नगर जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस कमी होता, तिथे काय अंदाज आहे? अहिल्यानगरसाठी चांगली बातमी आहे. जिथे पाऊस कमी होता तिथे 24 जुलै दुपारनंतर ते 28 जुलैपर्यंत चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. पिकांना फायदा होईल नक्कीच. आणि पुणे, पश्चिम महाराष्ट्र बाकी? पुणे आणि उर्वरित पश्चिम महाराष्ट्रात 24 ते 27 जुलैपर्यंत तुलनेने हलक्या सरीत सुरू राहतील असा अंदाज आहे. म्हणजे तिथे विदर्भ मराठवाड्यासारखा जोर नसेल कदाचित. ठीक आहे. आता उत्तर महाराष्ट्र म्हणजे खानदेश विभाग, धुळे, नंदुरबार, जळगाव, चाळीसगाव इथे तर जवळपास 15 दिवसांपासून पाऊस नव्हता. मोठी चिंता होती तिथे. हो, त्यांच्यासाठी खरंच दिलासादायक बातमी आहे. अंदाजानुसार 24 जुलैपासून तिथे पावसाला सुरुवात होईल. अच्छा, सुरुवात 24लाच? हो, आणि मग 26 आणि 27 जुलैला पिकांसाठी पोषक असा चांगला पाऊस अपेक्षित आहे. म्हणजे 2 आठवड्यांच्या गॅपनंतर हा पाऊस खूप महत्वाचा ठरेल. अगदी. जळगावच्या काही विशिष्ट भागांबद्दल उल्लेख आहे का? हो, जळगाव जिल्ह्यातल्या घाटाखालच्या भागांना पण, म्हणजे उदाहरणार्थ टोणकी ते नांदोरा इथेही 24 ते 27 जुलै दरम्यान चांगला पाऊस मिळेल असं म्हटलंय. म्हणजे जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातच पावसाचं पुनरागमन दिसतंय या 4-5 दिवसात. पण हा जोर कधीपर्यंत टिकेल? अंदाजानुसार 28 जुलैपासून पावसाचा जोर कमी व्हायला सुरुवात होईल. ओके. आणि 29 जुलैला पूर्व आणि पश्चिम विदर्भात चांगलं ऊन पडण्याची शक्यता आहे. अच्छा, ऊन पडेल. मग तर शेतकऱ्यांसाठी कामं करायला बरं होईल. अगदी. ही शेतीची कामं करण्यासाठी महत्वाची संधी असेल. यानंतर साधारण 10 ते 11 दिवसांची विश्रांती असेल असं दिसतंय. 10-11 दिवस काहीच पाऊस नाही? तसा अंदाज आहे. आणि मग ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा पावसाची शक्यता वर्तवली आहे. म्हणजे जुलैचा शेवटचा आठवडा राज्यात चांगल्या पावसाचा आणि त्यानंतर ऑगस्टच्या मध्यापर्यंत थोडी उघडीप. बरोबर.
थोडक्यात हे चित्र आहे. आणि यातून एक विचार करण्यासारखा मुद्दा म्हणजे पंजाबराव डक यांच्यासारखे जे स्थानिक पातळीवरचे तपशीलवार अंदाज असतात ना, हो. ते शेतकऱ्यांसाठी किती महत्वाचे आणि उपयुक्त ठरू शकतात. विशेषतः जेव्हा आपण त्यांची तुलना हवामान खात्याच्या मोठ्या म्हणजे जिल्हा किंवा विभाग पातळीवरच्या ढोबळ अंदाजांशी करतो. खरंय. म्हणजे अगदी गावात कधी पाऊस येईल हे कळलं तर नियोजन खूप सोपं होतं. अगदी. अशा सूक्ष्म अंदाजांमुळे शेतीच्या कामांचं नियोजन, पाण्याची उपलब्धता यावर अधिक नेमकेपणानं विचार करता येतो. नक्कीच. स्थानिक ज्ञान आणि निरीक्षणाचं महत्त्व यातून पुन्हा एकदा समोर येतंय. मला वाटतं आजच्या या चर्चेतून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पुढच्या आठवड्याभराच्या पावसाचं चित्र नक्कीच स्पष्ट झालं असेल.